हा निसर्ग किती अद्भुत आहे नाही. येणाऱ्या वसंताची पहिली चाऊल कोकिळ पक्षालाच लागते. मी आता जिथे उभी आहे तो भावा वृक्ष पावसाचा संदेश घेऊन येतो. भावा फुलला की 60 दिवसामध्ये पाऊस येणारच. हा जितका फुलेल, जितका भरेल, तितक्याच तीव्रतेने पाऊस येणार. मला तर हा वृक्ष अतिशय प्रिय आहे. अर्थात त्यामागे एक स्वार्थी कारण देखील आहे. मी आणि माझी आई आमच्या दोघींची नावं एकत्र केली तर बनणारं हेमपुष्प हे नाव या भव्याचं. आणि दुसरं एक कारण म्हणजे त्याचा पिवळा पितांबरी, पिवळा धमक रंग हे तर त्याचे बलस्थानच. मोगरा, सोनचाफा किंवा रातराणीसारखी अत्तराची कुपी आणि अत्तरासारखा सुगंध देण्याचं भाग्य भाव्याच्या नशिबामध्ये नाहीये. परंतु सूर्याचं तेज आणि सुवर्णाचं ऐश्वर्य लाभलेला हा भावा खरंच धनवान आहे. कवयित्री इंदिराजी संत म्हणतात, नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द व्हावा, सोन वरखिलं झुंबर लेवून दिमाखात हा उभा भावा. असा हा देवभूमीवरती अवतरलेला पिवळा पितांबर नेसलेला युगंधर भावा. मला तर त्याच्याकडे बघून असं वाटतं की तो संदेश देतोय, तो बळीराजाला सांगतोय की यावर्षी पाऊस जोमानं येणार आहे तुमची सगळी शेत वावरं सुजलाम सुफलाम करण्यासाठी. तुम्हाला त्याच्याकडे बघून काय वाटतंय हे ऐकायला मला नक्कीच आवडेल.